जालन्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. जालना शहरातील पंचमुखी महादेव मंदिर ते राजमहल थिएटर रोडवर ही घटना घडली. शेख रफिक शेख कासिम वय 38 वर्ष असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो तट्टूपुरा येथील रहिवासी आहे. आज सकाळच्या सुमारास जालना शहरातील पंचमुखी महादेव मंदिर ते राजमहल थिएटर रोडवर एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत मिळून आलाय. सदर बाजार पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केलाय. जखमी तरुणाला पोलिसांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या जखमी तरुणाला तपासून मृत घोषित केले. सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. खुनाचे कारण आणि आरोपी कोण याचा अधिक तपास आता पोलीस करतायत. स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथक आणि सदर बाजार पोलिसांची 2 पथक असे एकूण 4 पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली. सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पंचमुखी महादेवापासून राजमहल टॉकीजकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सकाळी एका इसमाला गंभीर जखमी अवस्थेत मिळून आला. त्याला स्टॅब इंजुरीज होत्या. शेख रफिक शेख कासम नाव आहे त्यांचं. तट्टूपुरा इथं राहणारा आहे. आणि मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला मृत घोषित केलेलं आहे डॉक्टरांनी. आता BNS 193 गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन इथे सुरू आहे आणि आम्ही अधिकचा तपास करत आहोत की नेमकं कोणी केलंय, कोणत्या कारणाकरता केलंय, त्याच्या मागे कारण काय आणि आरोपी कोण आहे याचा शोध करत आहोत घेत आहोत. तर स्थानिक गुन्हे शाखेची 2 पथकं आणि पोलीस स्टेशनची 2 पथकं अशी 4 पथकं आपण तयार केली आणि आम्ही आरोपीला शोधत आहोत. हत्या झालेल्या तरुणाचं नाव शेख रफिक शेख कासिम राहणार तट्टूपुरा असं त्यांचं नाव आहे आणि आरोपी शोधण्याकरता प्रयत्न करत आहोत. काय म्हणजे कारण काय? अद्यापर्यंत काहीच स्पष्ट नाहीये. नातेवाईकांकडे विचारपूस केल्यानंतर आरोपी मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टींवर प्रकाश करेल.